नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुंजाळ यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. आता जो आपला गट ब चा पूर्वपरीक्षा झाली, त्या पूर्वपरीक्षामध्ये विज्ञानाचे जे प्रश्न आले होते, विज्ञानाचे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नाचा स्टँडर्ड सोर्स काय आहे, त्या स्टँडर्ड स्कोर आयोगाने नेमके प्रश्न कुठून सेट केले याचा आपण इथं काय करणार बघणार आहोत. मी तुम्हाला इथं आणलेले मित्रांनो क्वेश्चन घेऊ आपण. त्याच्या बाजूला मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट आणलेले मित्रांनो डायरेक्ट काढून. त्या स्क्रीनशॉट बघायचे आणि प्रश्न बघायचा जसाच्या तसे. त्याच्या बाजूचे ऑप्शन पण तुम्हाला सांगतो कसे सेट केलेले आयोगाने. तर जास्त टाइम न वेस्ट करता आपण प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न होता बघा, लॅटन हीट ऑफ फ्युजनचा प्रश्न होता मित्रांनो. त्याची डेफिनेशन विचारली होती बरोबर, लॅटन हीट ऑफ फ्युजनची. बघा, दहावीचं सायन्सचं पुस्तक आहे मित्रांनो. तुम्हाला पान नंबर पण सांगतो. 63 नंबरच्या पान नंबरवर लॅटन हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन बघा. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट mass of substance from solid to liquid and its melting point without rise in temperature. The amount of heat energy unit mass of solid to convert into liquid phase is called as latent heat of fusion. Latent heat of fusion. तसा प्रश्न मित्रांनो 10वीच्या पुस्तकामधून सेट केलेला. डेफिनेशन विचारली होती, डायरेक्ट डेफिनेशन 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. पान नंबर पण सांगतो, 63 नंबरचा प्रश्न आहे. कोणचं पुस्तक वापरायची गरज नाही मित्रांनो. स्टेट बोर्ड का महत्वाचे, मी वारंवार का सांगतोय तुम्हाला की स्टेट बोर्ड अगोदर करा. विज्ञानाचे स्टेट बोर्ड खूप महत्वाचे. आपण बघूया आता कोणत्या पुस्तकामधून कोणकोणचे प्रश्न आलेले आहेत. आता पहिला प्रश्न जो बघितला आपण तो कोणत्या पुस्तकामधून आहे, 10वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामधून आहे. पुढचा प्रश्न बघा अल्युमिनियम, इंग्लिश मध्ये वाचतो मी. विच ऑफ द प्रिन्सिपल ओर ऑफ अल्युमिनियम. 10वीचं पुस्तक आहे, पार्ट 1. 10वीच्या पुस्तकाचे 2 पार्ट आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये त्यांनी केमिस्ट्री आणि फिजिक्स दिलेलं आहे आणि पार्ट 2 मध्ये बायोलॉजी दिलेलं आहे. तर पार्ट 1 मधला जो प्रश्न पुस्तक आहे त्याचा पान नंबर इथं नाहीये. तर बघा इथं दिलेलं आहे, बॉक्साइड इज द मेन ओर ऑफ अल्युमिनियम. बॉक्साइड इज अ मेन ओर ऑफ अल्युमिनियम आहे का नाही प्रश्न. पान नंबर बघा 103 पान नंबर आहे. बॉक्साइड इज द मेन ओर ऑफ अल्युमिनियम. ओके, प्रश्न पहिला आहे, ऑप्शन पहिला आहे बॉक्साइड. आता जो मॅलाकाइट आहे तो मॅलाकाइट पण आपल्याला गट क ला विचारलेला मित्रांनो. याच्याच पुढच्या पानावर मॅलाकाइट आहे. आता मी सगळे पुस्तक काही आणू शकलो नाही, मी जे आपल्या परीक्षेत आलेलं आहे त्याचं स्क्रीनशॉट आणले फक्त. याच्याच पुढच्या पानावर कॉपरचे ओर दिलेले त्यांनी, त्याच्यामध्ये मॅलाकाइट पर्याय. म्हणजे जर तुम्ही 10वीचं पुस्तक जर वाचलं असतं तुम्हाला गट ब चा पण प्रश्न सुटला असता आणि गट क चा पण प्रश्न सुटला असता. गट ब आणि गट क ही काही वेगळी नाही मित्रांनो. सिलेबस सेम आहे, पॅटर्न सेम आहे, क्वेश्चन पण सेम येणार. ओके, आणि सेट कुठून होतात तर स्टेट बोर्ड मधून होतात. त्याचं तुम्हाला उदाहरण देतो मी इथं, स्क्रीनशॉट आणले डायरेक्ट. ओके, पुढचा प्रश्न बघा. कार्बनच्या सर्वात, ओके इंग्लिश मध्ये वाचू. व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर. व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ मोस्ट अबंडंट आयसोटोप ऑफ कार्बन. काय विचारलेलं आहे, मोस्ट अबंडंट आयसोटोप विचारलेला आहे. कोणाचा, कार्बनचा. त्याचं काय विचारलेलं आहे, ॲटॉमिक मास नंबर. जो कार्बनचा आयसोटोप आहे तो जास्त प्रमाणात आढळतो त्याचं काय विचारलेलं, ॲटॉमिक मास नंबर विचारलेलं आहे. ऑप्शन पहा रे, काय 6, 14, 13 आणि 12. उत्तर काय आहे, आन्सर की आलेली उत्तर माहिती आपल्याला काय 12. ओके, आता बघा 11वीचं केमिस्ट्रीचं पुस्तक आहे. 11वीच्या केमिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये आयसोटोप ऑफ कार्बनचा एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट मध्ये बघा इथं काय दिलंय, कार्बन 14 काय दिलंय सगळ्यात लास्टला, कार्बन 14, कार्बन 13 आणि कार्बन 12. ओके, आता बघा इथं रिलेटिव्ह अबंडन्स दिलंय. काय दिलंय पुढं, रिलेटिव्ह अबंडन्स. बघा पहिलं जे कार्बन 12 आहे तो 98.89% मित्रांनो. किती, 98.89%. कोणचा आहे तो, कार्बन 12. कोणचा आहे, कार्बन 12. म्हणजे उत्तर काय असणार आपल्याला, इथं मोस्ट अबंडंट विचारलं होतं त्याच्यामुळे उत्तर काय असणार 12. पर्याय पहा ना तुम्ही सेट केलेला. सगळ्यात लास्टला कार्बन 14, कार्बन 14, कार्बन 13, कार्बन 13. इथं ॲटॉमिक नंबर द्याला फक्त कार्बनचा 6. समजलं ना तुम्हाला प्रश्न कुठून सेट झालेला आहे. 100% प्रश्न इथूनच सेट झालेला आहे मित्रांनो. जो पण कोणी विज्ञानचा सर असेल तो सेट करणारा प्रश्न त्यांनी 100% विज्ञानचे पुस्तक समोर घेऊन बसलेला आहे. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. ओके, पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न. बघा, डेंटॅलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो. ओके,
विच फायलम. आता याचं उत्तर माहिती सगळ्याला, मोलुस्का आहे. काय आहे? मोलुस्का. बघा हे 11वीचं पुस्तक आहे, पान नंबर 34 नंबरच्या पानावर याचं उदाहरण दिलेलं आहे. फायलम मोलुस्का. काय दिलेलं आहे? फायलम मोलुस्का. त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे? डेंटालियम. काय दिलेलं आहे? डेंटालियम. फायलम मोलुस्का मध्ये काय आहे? डेंटालियम उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे 11वीच्या पुस्तकामध्ये चॅप्टरचं नाव आहे किंगडम प्लांट ॲनिमालिया. किंगडम ॲनिमालिया मध्ये हे फायलम मोलुस्का दिले, प्राण्यांचे वर्गीकरण दिले. त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामधला फायलम मोलुस्का मध्ये डेंटालियम दिले. मित्रांनो बघा हे 11वीचं बायोलॉजीचं पुस्तक आहे, पण याच्या अगोदर प्राण्यांच्या वर्गीकरण 10वीच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. 10वीच्या पुस्तकामध्ये पण मोलुस्का दिलेला आहे, पण मोलुस्काच्या जे उदाहरण दिले 10वीच्या पुस्तकामध्ये त्याच्यात डेंटालियम नाहीये मित्रांनो. ते आपल्याला कुठे भेटतं पाहायला? 11वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये. म्हणजे 10वीचं पुस्तक तर आपल्याला वाचायचं आहे, त्याच्या पुढे आपल्याला 11वीचं पुस्तक पण वाचायचं आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया अजून. बघा, विच ऑफ द फॉलोइंग एनिमल बिलॉंग टू ग्रुप अग्नाथा, द मोस्ट प्रिमेटिव्ह वर्टिब्रेट्स. आता काय विचारलं होतं? अग्नाथा मधला जो वर्टिब्रेट्स आहे त्याचं उदाहरण विचारलेलं आहे आपल्याला. याचं उत्तर आहे पेट्रोमायझॉन लॅम्प्रे. काय? पेट्रोमायझॉन होतं आणि कंसामध्ये लॅम्प्रे दिलेला आहे. 11वीच्या बायोलॉजीचं पुस्तक पान नंबर 37, म्हणजे जो पहिला प्रश्न होता तो 34 पान नंबरवरला आणि दुसरा प्रश्न आहे तो 37 पान नंबरवरला. म्हणजे तो पुस्तक घेऊन बसला आणि प्रश्न सेट करीत चाललाय मित्रांनो. पान पलटलं प्रश्न सेट, पान पलटलं प्रश्न सेट. ओके, पुढे बघा काय इथं? सब फायलम वर्टेब्रेटा, डिव्हिजन ॲग्नोथोस्टोमाटा आणि उदाहरण त्याचे एक्झाम्पल पेट्रोमायझोन लॅम्प्रे. कंसामध्ये लॅम्प्रे पण आहे आणि पुढे समोर पेट्रोमायझोन पण आहे. म्हणजे जसाचा तसा उचललेला आहे. काय विचारलेलं आहे? जसाचा तसा. कोणचं पुस्तक आहे? 11वीचं बायोलॉजीचं पुस्तक. आलंय लक्षात तुमच्या? मी काय मरमर करतोय तुम्हाला, काय स्क्रीनशॉट आणून काढून देतोय, तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा आपल्याला वाचायचं काय नेमकी. कोणतं रेफरन्स बुक वाचायची गरज नाही मित्रांनो. 15 पैकी जवळपास 10 ते 12 प्रश्न स्टेट बोर्ड मधून विचारतात. मग बस ना आपल्याला 10 ते 12च बरोबर आणायचे, पुढच्या 3 साठी का मरमर करायची एवढी. ओके, पुढचा प्रश्न बघूया. बघा इकडे काय दिलेलं आहे? मॅच द करेक्ट एक्झाम्पल ऑफ प्लांट ग्रुप. इकडे प्लांट ग्रुप दिले आणि इकडे एक्झाम्पल दिले. आता बघा अल्गी दिले. अल्गी म्हणजे सगळ्याला माहिती आहे थॅलोफायटा. थॅलोफायटालाच काय म्हणते? अल्गे म्हणते. ओके, सगळे त्याच्या अल्गे मध्ये येतात. पुढचं आहे ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि जिम्नोस्पर्म. ओके, म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि जिम्नोस्पर्म हे प्लांट ग्रुप दिले आणि त्याची इकडे त्यांचे काय दिले? एक्झाम्पल दिले. सायकस, लायकोपोडियम, फ्युनारिया आणि क्लॅमेडोमोनास. ओके, आता मी तुम्हाला इथं 4 स्क्रीनशॉट टाकलेले समोर येतात, दिसत असेल तुम्हाला. थोडं झूम करून जर बघितले तर. आता बघा इथं डिव्हिजन मी वाचून दाखवतो तुम्हाला. डिव्हिजन काय? थॅलोफायटा. थॅलोफायटा म्हणजेच काय? अल्गी. ओके, थॅलोफायटा म्हणजे काय? अल्गी. अल्गी मध्ये तुम्हाला इथं उदाहरण दाखवतो तुम्हाला. कुठे इथं? हा या बा, क्लॅमेडोमोनास. क्लॅमेडोमोनास म्हणजे थॅलोफायटाला जोडीच होते तुमची कायची? क्लॅमेडोमोनास. अल्गीला 4 नंबर. ओके, पुढचं बघा ब्रायोफायटा. ब्रायोफायटा मध्ये कुठे आहे? या पहा, फुनारिया. ब्रायोफायटाचे 2 सब डिव्हिजन केले त्यांनी मित्रांनो, लिव्हरवर्ट आणि मॉसेस. मॉसेस मध्ये फ्युनारिया त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, पुढचं बघा टेरिडोफायटा. हे बघा टेरिडोफायटा इथं दिलंय. टेरिडोफायटा मध्ये उदाहरण दिलंय लायकोपोडियम. हे पहा इथं खाली एकदम लायकोपोडियम त्याचं उदाहरण आहे. आणि जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्मचा सायकस प्लांट. सायकस प्लांट म्हणजे बघा ना, अल्गी, क्लॅमेडोमोनास, ब्रायोफायटा, फिनारिया, टेरिडोफायटा, लायकोपोडियम आणि जिम्नोस्पर्म, सायकस. ओके, म्हणजे 11वीचं पुस्तक आहे. 11वीचं पुस्तक 2 पानामधलं, म्हणजे एक पान आणि दुसरं पान. त्याच्यामध्ये जे प्लांट चॅप्टरचं नाव आहे किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी मध्ये सगळं तुम्हाला थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा सगळे दिलेले. आणि हे उदाहरण 10वीच्या पुस्तकामध्ये पण मिळतात मित्रांनो. सॉरी, 9वीच्या पुस्तकात आहे. 9वीच्या पुस्तकामध्ये पण हे थॅलोफायटा असे वर्गीकरण केलेले. पण जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तिथं दिलेलं नाही मित्रांनो जास्त, जे आपल्याला परीक्षेत विचारलेले. हे परीक्षेत विचारलेले एक्झाम्पल 11वीच्या पुस्तकामध्ये 4 सापडतात. त्याच्यामुळे हा प्रश्न सेट कुठून केलेला आहे? तर 11वीच्या पुस्तकामधून केलेला आहे, न की 9वीच्या पुस्तकामधून. म्हणजे तुम्हाला 9वीचं पुस्तक पण वाचणं गरजेचं आहे आणि त्यासोबत 11वीचं बायोलॉजीचं पुस्तक पण वाचणं गरजेचं आहे. ओके, अंडरस्टँड? पुढचा प्रश्न बघू. बघा, विच मिनरल प्लेज
इम्पॉर्टंट रोल इन कॅल्शियम मेटाबॉलिझम ऑफ प्लांट. काय विचारलेलं आहे? कॅल्शियम मेटाबॉलिझम ऑफ प्लांट. आता याचं उत्तर सगळ्याला माहिती आहे, बोरॉन. काय याचं उत्तर? बोरॉन. आता हे 12वीच्या पुस्तकामधला चार्ट आहे मित्रांनो. 12वीच्या बायोलॉजी जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधला चार्ट आहे. ओके, या चार्ट मध्ये दिलेलं आहे बघा, इथं बोरॉन दिलेलं आहे बा. हा बोरॉन, तो कोणचा आहे? ट्रेस एलिमेंट आहे. ओके, बोरॉन. आता बघा, बोरॉनच्या पुढे वाचून टाकतो मी तुम्हाला काय दिलेलं आहे. रिक्वायर फॉर अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ कॅल्शियम आयन. ओके, म्हणजे अपटेक आणि युटिलायझेशन याचाच अर्थ काय होतो मित्रांनो? तर मेटाबॉलिझम. म्हणजे मेटाबॉलिझम साठी काय वापरलं, कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम साठी काय लागतं? तर बोरॉन लागतं ना. कुठे? तर 12वीच्या बायोलॉजीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. ओके, म्हणजे आलं तुम्हाला लक्षात. माझा सांगण्याचा उद्देश काय याच्या मागचा, की हा प्रश्न जो आहे तो 100% इथून सेट झालेला आहे. बाकीचे पर्याय बघा, झिंक, त्याच्याच खाली झिंक आहे. कॉपर, त्याच्या खाली कॉपर इथं. मॅग्नीज, त्याच्यावर मॅग्नीज. म्हणजे बोरॉन विचारलं तुम्हाला, त्याच्या आजूबाजूचे जे चार्ट मधले ते काय दिले? पर्यायामध्ये दिलेले. बस असं पुस्तक समोर घेऊन त्यांनी असे पेपर सेट केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. बघा, डॅश डॅश या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास किंवा गोठण्यास मदत होते. ओके, आता तुम्ही माणसा सगळे सर 11वीच्या पुस्तकामधून केलेले का? तर नाही, काही 6वीच्या पुस्तकामधून, काही 8वीच्या पुस्तकामधून, काही 10वीच्या पुस्तकामधून. बघा, हे 6वीचं सायन्सचं पुस्तक आहे. आपण इग्नोर मारतो ते पुस्तक वाचायला. काय करतो? हे काय वाचायचं? पण तुम्हाला प्रश्न दाखवतो मी. आता बघा, रक्त साकळण्यास, रक्त साकळण्यास इथं चार्ट दिलेला आहे विटॅमिनचा. विटॅमिन के दिलेलं आहे. रक्त साकळण्यास मदत होते. स्पष्ट दिलेलं आहे मित्रांनो, रक्त साकळण्यास. हा शब्द साकळण्यास शब्द पण इथंच आहे, फक्त त्याला विद्यार्थ्यांना साकळणे समजणार नाही म्हणून त्याला ऑब्लिक मध्ये त्या पेपर सेटरनं काय केलं? गोठण्यास केलंय. कळलं का तुम्हाला? कोणचं पुस्तक आहे? 6वीचं सायन्सचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळे विटॅमिन ए, B1, B9, B12, C, D, E आणि के हे सगळे विटॅमिनचा चार्ट आहे. तो चार्टचं कार्य काय आहे, त्याचे स्रोत काय आहे, त्याच्या अभावामुळे कोणते विकार होतात, हे 6वीच्या पुस्तकामध्ये दिले मित्रांनो. आपण रेफरन्स बुक वाचत बसतो, काही गरज नाही रेफरन्स बुक वाचायची. स्टेट बोर्ड वाचा पहिलं सुरुवातीला. तुमचा पाया अगोदर मजबूत करा. पाया मजबूत झाल्यावर मग रेफरन्स बुक वाचा. पाया मजबूत होस्तवर तुम्ही कळस बांधू नका, अगोदर पाया बांधा मग कळस बांधा. ओके, विटॅमिन के रक्त साकळण्यास मदत होते. आलं का इथं? विटॅमिन के रक्त साकळण्यास, म्हणजे याचं उत्तर काय असणार? 1 नंबरचं. ओके, 78चा क्वेश्चन जसाचा तसा 6वीच्या बुक मधून सेट केलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. एबीओ रक्तगट, एबीओ ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय. आता बघा इथं काय दिलंय. पहिलं ऑप्शन दिलंय विल्यम हार्वे, डिकास्लो, स्टर्ली आणि कार्ल लॅन्स्टेनर. आता बघा, 12वीचं बुक आहे, 12वीचं बायोलॉजी बुक. त्याच्यामधलं पान नंबर 226 सांगतो तुम्हाला. पान नंबर पण सांगतो. इथं मी पिवळं हे करून हायलाइट केलंय बघा. एबीओ ब्लड ग्रुप, एबीओ ब्लड ग्रुप वेअर डिस्कवर बाय कार्ल लॅन्स्टेनर. ओके, आता याच्या पुढे जातो मी बघा. लेटर ऑन द ब्लड ग्रुप AB, लेटर ऑन द ब्लड ग्रुप AB was discovered by लॅन्स्टेनर स्टुडंट डिकास्लो अँड स्टर्ली. आहे का पर्यायामध्ये डिकास्लो आणि स्टर्ली? हे पहा, डिकास्लो आणि स्टर्ली. म्हणजे तो प्रश्न इथून सेट केलाय. आणि याच्यात वरचा पान आहे मित्रांनो, तिथं ब्लड जे सर्क्युलेटरी सिस्टम आहे, सर्क्युलेटरी सिस्टमचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे. हा तिथं दिलेला आहे. त्याच्यावरून त्यांनी पहिला पर्याय तयार केला, नंतर डिकास्लो केला, नंतर स्टर्ली केला आणि फायनल उत्तर काय? कार्ल लॅन्स्टेनर. हे फायनल उत्तर तिथूनच सेट झालेलं आहे. कोणचं पुस्तक आहे? 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक. ओके, स्टँडर्ड सोर्स काय? हा स्टँडर्ड सोर्स आहे, बरोबर. म्हणजे प्रश्न सेट होताना कुठून करतोय? तो स्टँडर्ड सोर्स मधून करतोय. तो कोणचं स्टँडर्ड सोर्स आहे? 12वीचं बायोचं पुस्तक. ओके, चला पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा. जागतिक मधुमेह दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. आता पेपर झाला त्या दिवशी मला बरेच विद्यार्थी भेटले. विद्यार्थी म्हणले की सर, सायन्सच्या पुस्तकामध्ये करंटचा प्रश्न होता, कोणचा? तर मी म्हणलो कोणचा? तर म्हणलं मधुमेह, जागतिक मधुमेह दिन विचारला होता जो आता नोव्हेंबर मध्ये झाला. म्हणलं तो करंटचा प्रश्न नव्हता. तो प्रश्न आहे 8वीच्या पुस्तकामधून सेट केलेला. सायन्सचा पेपर सेटर काही करंटचे पुस्तक घेऊन बसणार नाही तुमच्या समोर. त्याच्या समोर कोणते पुस्तक असणार? सायन्सचे पुस्तक असणार. 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. ओके, त्या 8वीच्या पुस्तकामध्ये त्याला डायरेक्ट चार्ट भेटला. काय भेटला? डायरेक्ट चार्ट. तुम्हाला दाखवतो कसं. मजा आहे बघा, मजा.
बघा काय चार्ट मध्ये काय होतं, साजरे करूया आरोग्य दिन विशेष. काय होतं, साजरे करूया आरोग्य दिन विशेष. बघा पहिला चार्ट त्यामध्ये होता 7 एप्रिल. 7 एप्रिलला काय असतो, जागतिक आरोग्य दिन. दुसरा होता 29 सप्टेंबर. 29 सप्टेंबरला काय असतो, जागतिक हृदय दिन. काय असतो, जागतिक हृदय दिन. तिसरा होता 14 जून. 14 जूनला काय असतो, जागतिक रक्तदान दिन. आणि चौथा जो होता तो 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला काय असतो, जागतिक मधुमेह दिन. पर्याय बघा रे, आहे का नाही बरोबर सगळे. बघा 14 जून, 14 जून जागतिक हृदय दिन. 29 सप्टेंबर, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. ओके. 14 जूनला जागतिक रक्तदान दिन. 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन. आणि 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन. म्हणजे चारी पर्याय कुठून सेट केले, तर इथून सेट केले 8वीच्या पुस्तकामधून. 8वीचं जे विज्ञानाचं पुस्तक आहे त्या विज्ञानाच्या पुस्तकातलं पान नंबर जर विचारलं तर 12 पान नंबर पण सांगतो मी तुम्हाला, बघून घ्या एकदा, रिचेक करून घ्या कोणचं प्रश्न पुस्तक आहे 8वीचं विज्ञान. 12वा पान नंबर, 12 नंबरचं पान. ओके. त्या 4 दिन दिले, त्या 4 दिनवर इथं प्रश्न सेट केलेला आहे. अशा प्रकारे जे स्टँडर्ड सोर्स आहे त्या स्टँडर्ड सोर्स मधून विज्ञानाचे प्रश्न आले होते. मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट इथे दाखवले. ओके. आता पुढे बघा. तर हे झाले विज्ञानाचे जे स्टेट बोर्डच्या पुस्तकामधून जे आले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना काय करतो आपण, एक तर विज्ञान ज्यांचं नॉन सायन्स बॅकग्राऊंड आहे, म्हणजे आर्ट्सवाले किंवा कॉमर्सवाले, ते काय करतात, आपण विज्ञान हे विज्ञान काय करतो, मराठीमध्ये वाचतो. म्हणजे आपल्याला 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे काय विज्ञान मराठीमध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये पुस्तकं, बरोबर. मग ते आपण 10वी पर्यंत वाचतो. पण ज्यावेळेस आपण 11वी बायोलॉजी किंवा 12वी बायोलॉजीचा विचार करतो किंवा 11वी केमिस्ट्रीचा विचार करतो, त्यावेळेस ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. फक्त ते इंग्लिशमध्ये वाचण्यात जरा जड जातात विद्यार्थ्यांना, बरोबर. ते जड जातात त्याच्यामुळं. आणि काय होतं, मग आपण ते वाचत नाही. आणि वाचत नसल्यामुळं आपण त्याच्यातले जे प्रश्न आले त्या प्रश्न आपण टॅकल करू शकत नाही मित्रांनो. पण आता काळाची गरज आहे. काय, काळाची गरज आहे. आयोग काय करते आता, आयोग 10वीच्या पुढे चाललंय मित्रांनो. आता बघितलं असेल तुम्ही, जवळपास 5 ते 6 प्रश्न 11वीच्या बायोलॉजीच्या किंवा 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामधून आलेले, बरोबर. 5 ते 6 प्रश्न 11वीच्या आणि 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामधून आलेले. त्याच्यामुळे ते करणं गरजेचं आहे आपल्याला. ते करणं आज काय होतं, आपल्याला क्रमप्राप्त ठरतं मित्रांनो, बरोबर. आता त्या पुस्तकामधले काय सगळेच चॅप्टर करायचे का, नाही, सगळे चॅप्टर नाही करायचे. सिलेक्टिव्ह टॉपिक आहे, ते आपल्याला काय करायचंय. ओके. ज्यांना हे करणं जमणार नाही त्यांसाठी मी आहे ना, मी त्यांसाठी काय करतो, नोट्स तयार करून देतो. आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी काही दिवसांनी त्याच्या नोट्स आहे 11वी 12वीच्या ज्या मी मराठीत ट्रान्सलेट करतो आणि मराठी ट्रान्सलेट करून तुम्हाला नोट्स अवेलेबल करून देतो मित्रांनो. त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही अजिबात. तुम्ही फक्त अभ्यास करत राहा आणि मार्क मिळवत राहा. यशवंत अकॅडमी तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो, टेन्शन घेऊ नका त्याचं. आता बघा 11वीचं पुस्तक आहे. 11वीच्या पुस्तकामधले बघा, इथं मी तुम्हाला म्हणत होतो आतापर्यंत किंगडम प्लांटी हा चॅप्टर 3 नंबरचा. 4 नंबर चॅप्टर किंगडम ॲनिमालिया, म्हणजे क्लासिफिकेशन आहे ते, प्राण्यांचे वर्गीकरण आणि वनस्पतीचे वर्गीकरण जर मराठी ट्रान्सलेट केलं तर याचे हे चॅप्टर 2 करणं गरजेचे आहे मित्रांनो, 100% करणं गरजेचे आहे. सेल स्ट्रक्चर पुढचं चॅप्टर आहे. पेशीची रचना करणं गरजेचं आहे. सेल डिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजे 3, 4, 5, 7 नंबरचा करणं. प्लांट टिश्यू ठीक आहे, करू शकतो आपण. ॲनिमल टिश्यू 100% करणं गरजेचं आहे. पुढचा बघा फोटोसिंथेसिस करावा लागतो, रेस्पिरेशन करावं लागतो, ह्युमन न्यूट्रिशन करावं लागतो, एक्स्ट्रॅक्शन अँड ऑस्मोरेग्युलेशन करावं लागतो, किडनीचं वगैरे आहे त्याच्यामध्ये, स्केलेटन करावं लागतं. म्हणजे 11वीचं जो बायोचं पुस्तक आहे त्यातले जवळपास सगळे टॉपिक करावं लागतात. फक्त 3-4 सोडले तर सगळे करावं लागतात. पण 12वीचं तसं नाही मित्रांनो. 12वी खूप डीप मध्ये आणि त्याची आपल्याला जास्त गरज नाहीये. 12वीचं बघा 8वा नंबरचा चॅप्टर आहे, 8 नंबरचा रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. सर्क्युलेशन आपल्याला करावं लागतं, रेस्पिरेशन आपल्याला करावं लागतं, बरोबर. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, हार्मोन्सचा अभ्यास आपण करतो, ते कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये दिलेलं आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, रोग दिलेले आहे मित्रांनो, रोग आपल्याला करावं लागतात, 10 नंबर चॅप्टर. बायोटेक्नॉलॉजी दिलेलं आहे मित्रांनो, इथं बायोटेक्नॉलॉजी आपल्याला करावं लागतो. ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन करावं लागतो. आणि जर तुम्हाला एनर्जी फ्लो म्हणजे नायट्रोजन सायकल, फॉस्फरस सायकल जे कसे असतात, जो पर्यावरणाचा भाग आहे थोडाफार,
तो पण तिथं दिलेला आहे, पण 14 नंबर चॅप्टर. तो जर करायचा असेल कोणाला तर करू शकता, किंवा तो पर्यावरण मध्ये आपण काय करतो वाचतोच आहे, बरोबर. म्हणजे हे सिलेक्टिव्ह चॅप्टर तुम्हाला 11वी 12वीच्या बायोच्या पुस्तकामधून करावे लागतात. राहिला प्रश्न राहता 11वी केमिस्ट्री, 12वी केमिस्ट्री, 11वी फिजिक्स आणि 12वी फिजिक्स. मित्रांनो त्याच्याकडे तो जरा जास्त लेंदी सब्जेक्ट आहे, त्याच्याकडे अजून आयोग गेलेला नाही आतापर्यंत, तरी त्याच्यातून जास्त प्रश्न आलेले नाही, एखादा अर्धा प्रश्न येतो त्याच्यातून. पण त्यासाठी मग ते सगळे पुस्तक मोठे मोठे एवढेले पुस्तक करणे गरजेचं आहे का, तर मित्रांनो ते सध्या टाळण्याले बरे, बरोबर. पण बायोलॉजीला टाळू नका मित्रांनो. बायोलॉजीला टाळलं तर आपण कट ऑफच्या बाहेर 100% आहे. कारण की सायन्स 15 मार्काचे वेटेज आहे, आणि त्यातले 6 ते 7 प्रश्न जे बायोचे आहे ते 11वी 12वीच्या पुस्तकामधून आपण आताच तुमच्या डोळ्यासमोर मी तुम्हाला दाखवले, बरोबर. तर हे करणं गरजेचं आहे मित्रांनो, 11वीचं आणि 12वीचं बायोलॉजी. ओके. आणि ज्यांना पण नाही जमत त्यांनी आम्हाला टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट करा आमच्याशी, आम्ही तुम्हाला त्याच्या नोट्स अवेलेबल करून देऊ, मराठीमधून ट्रान्सलेट केलेल्या आहे, मी माझ्या स्वतः केलेल्या आहे. त्याच्यामुळे त्यात तुम्हाला त्याचा लोड नका घेऊ मित्रांनो, पण तुम्ही अभ्यास करत राहा. परंतु हा एक मात्र खरं आहे, 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे जे स्टेट बोर्ड आहे ते कंपल्सरी मित्रांनो, कंपल्सरी. कोणतंही रेफरन्स बुक वाचायच्या अगोदर हे पुस्तकं तुम्ही वाचलेच पाहिजे. या पुस्तकामधून प्रश्न असतात, याच्या शॉर्ट नोट्स तयार करून ठेवा. कोणाला जर हायलाइट करून ठेवायला असतं नुसतं हायलाइट करून ठेवा, त्याला काही जास्त टाइम लागत नाही मित्रांनो वाचायला. त्यात अर्धे तर डायग्राम आणि फोटो दिलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते फास्ट उरकतं ते वाचण्यासाठी. ओके. हे झालं आपलं ग्रुप बीचं प्रश्न. विज्ञानाचे प्रश्न आले कुठून नेमकी याचा मी तुम्हाला काय दिलं इथं रेफरन्स दिले, बरोबर. सगळे स्क्रीनशॉट दाखवले, कोणता प्रश्न कुठून आला हे दाखवलं. ओके. तर जर हे तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या यशवंत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि यशवंत अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.